आजचे पाहुणे या कार्यक्रमात गेल्या आठवड्यात आपण सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल अरुण दाते यांच्याशी अरुण दाते यांचा सांगीतिक प्रवास याविषयी बोलत आहोत. तर पुन्हा एकदा आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि आपण या बातचीतीला पुढे सुरुवात करूया. समर्थ साथ मिळणं खरं गरजेचं असतं आयुष्यामध्ये. म्हणजे आता नोकरी पण करत होते आणि गाण्याचे कार्यक्रम करत होते. ही खरं म्हणजे कसरत असते. हो, प्रश्नच हां, नाही. मग त्याच्यामध्ये आईचा तुमच्या जो वाटा आहे प्रश्नच नाही. त्या संदर्भात काय सांगाल? आई नसती तर त्यांचं करिअर किती वर गेलं असतं किंवा त्यांना हे सगळं करता आलं असतं का, मला कल्पना नाही. पण आईने तो हातभार लावला घरामध्ये. मला तर असं वाटतं बहुधा बाबांना माहिती नसावं की आम्ही कितवीत आहोत कधी 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 असं होतं कलाकारांच्या बाबतीत. पण आईने ते समर्थपणे पेललं सगळं. बरं. आणि म्हणूनच मी पूर्ण तिला हे तिचे जे एफर्ट्स होते त्याला सलाम करीन. आईच्यासारखी आई नसती तर काय घडलं असतं, अरुण दाते वेगळा घडला असता का माहीत नाही. बरोबर. आता गाण्याच्या निमित्तानं किंवा नोकरीच्या निमित्तानं वडिलांचा प्रवास अनेक वेळा झाला असेल. मुलगा म्हणून असं लहानपणी वाटलं का की आपल्या वाट्याला आई येते, बाबांचं प्रमाण जरा कमी आहे, अशी काही खंत किंवा? नाही झालं शशांक, कारण ना बाबा घरी आले की बाबा असायचे असं म्हणावंसं वाटतं त्यांच्या बाबतीत, की ते कलाकाराच्या चपला घराच्या बाहेर काढून आतमध्ये माणूस म्हणून यायचे बरं. आणि स्टेजवर जाताना कलाकार म्हणून जायचे. वा. हा फरक त्यांनी जाणला होता, त्यांनी तो जन्मभर दाखवला तसा. म्हणजे कलाकारांना स्विच ऑन स्विच ऑफ कसं व्हायचं ते अगदी उत्तम उदाहरण आहे. एकदम बरोबर. रंगमंचावर वेगवेगळे जेव्हा कार्यक्रम सुरू झाले, रेकॉर्डिंग आकाशवाणीतला हा भाग वेगळा, पण प्रत्यक्षात कार्यक्रम म्हणजे आता शुक्रताराचं उदाहरण आपण घेऊ, तर त्या कार्यक्रमांच्या बाबतीत त्याच्या काही रिहर्सल्स किंवा आज खूप तंत्र विकसित झालेलं आहे, पण ते जेव्हा सुरू झालं 60-70 वर्षापूर्वीचा हा काळ आहे, तर त्याच्या रिहर्सल्स किंवा आपल्या बरोबरचे सहकलाकार, हे सगळं कसं तुमच्या दृष्टीनं तुम्ही काय कसं बघितलं हे सगळं? मी खूप जवळून बघितलं, कारण बाबांचे 1000 कार्यक्रम जेव्हा झाले होते त्याच्यानंतर समजा सगळं काम मीच बघितलं आयुष्यभर. बरं. त्यामुळे जवळजवळ 1750 कार्यक्रम मला त्यांच्याबरोबर करता आले शुक्रताराचे प्रोड्युसर म्हणून. आणि प्रत्येकाला अप्रतिम वागवायचे. वादक आहे, निवेदक आहे, सहगायिका आहे म्हणून दुर्लक्ष कधीच नाही. अच्छा. म्हणजे फार कमी कलाकार मी बघितलेत की ज्या मोड ऑफ ट्रान्सपोर्टनी ते ट्रॅव्हल करतील, ते विमानाने गेले तर सगळे विमानाने जातील, ते ट्रेनने गेले सगळे ट्रेनने जातील, ते मेटाडोरने गेले सगळे मेटाडोरने जातील. असं होतं. कुठेही त्यांनी हा डिफरन्सिएशन केला नाही कधीच. मला असं वाटतं की कलाकार एखादा जेव्हा गेल्यानंतर पण पॉप्युलर असतो ना, ते फक्त कलेसाठी नसतो, ते माणुसकीसाठी पण असतं आणि त्याच्यासाठी ते पॉप्युलर होते. कलाकारांना दिलेली वागणूक ही खूप महत्त्वाची. आणि रिहर्सलचं तू म्हणाला तर रिहर्सल्स शिवाय कधीच कार्यक्रम केलेला नाही या माणसाने. बरं. म्हणजे अगदी वादक नसतील तर स्वतःचं वॉकमॅन घेऊन बसायचे आणि वर्षानुवर्ष म्हणलेली गाणी म्हणत राहायचे कार्यक्रमाच्या आधी आणि मग स्टेजवर जायचे. कारण त्यांचं म्हणणं होतं की रिहर्सल झालेला कार्यक्रम, रिहर्सल न झालेला कार्यक्रम हा जसा कलाकाराला कळतो तसा प्रेक्षकांना पण कळतो. खरं. म्हणून वादक अनेक जे अनेक लोकांनी वाजवले ते म्हणतात की दातेसाहेबांनी जर 2750 कार्यक्रम केलेत तर दातेसाहेबांनी आयुष्यात त्याच्यासाठी 3000 रिहर्सल्स केलेत. वा. म्हणून ते गाणं टिकलं. वा. मेहनत केल्याशिवाय प्रश्नच फळ येत नाहीच. नाही. तुम्हाला गाणं बसलंय येतंय म्हणून तुम्ही दुर्लक्ष कधीच नाही. ते जन्मभर त्यांनी तीच गायलेली गाणी वही समोर असायची. मी त्यांना एकदा विचारलं, तुम्हाला गाणी पाठ नाहीत का? ते म्हणे माझ्या हातून चुकूनही एक शब्द इकडे तिकडे होऊ नये म्हणून मी ते वही धरतो. आत्ता आपण म्हणालात की रिहर्सल न करता कधी त्यांनी कार्यक्रम सादर केला नाही. त्यांची स्वतःची रियाजाची काय पद्धत होती? शास्त्रीय संगीत तर शास्त्रीय संगीत ते शिकले होते थोडंफार, पण त्यांनीच ते करायचे. कर्जा लावायचे, ताना पलटा, सगळं क्लासिकलचा बेसिक रियाज करायचे आणि मग गाणी करायचे. ते शिक्षण कोणाकडून? के महावीर म्हणून त्यांचे गुरु होते, पहिले गुरु. म्हणजे तसं बघायला गेलं तर कुमारजींनी त्यांना पहिलं गाणं शिकलं आयुष्यातलं. एक गझल होती, ती बेजार लखनवी नावाच्या एका शायरची गझल होती. काय होतं की त्या काळामध्ये बाबा पाहुणे की मी 15 वर्षाचा 16 वर्षाचा असेल तर मला माझे वडील म्हणायचे की जा जरा कुमारला देवासून घेऊन ये. म्हणे एरवी मला गाडी हात लावायला अलाउड नव्हता, कुमारला आणायचं म्हटलं की ते म्हणे अलाउ करायचे. कारण व्ह्यू कीपर आहे ना आजोबांचा कुमारजी म्हणजे. तर म्हणे मी ते मला गुणगुणायची सवय होती, तलतजींची गाणी मी गुणगुणायचो त्या काळात. ते एकमेकांना नावाने हाक मारायचे, कुमार आणि अरू म्हणायचे ते. तर कुमारने म्हणे बहुतेक हे कधीतरी ऐकलं आणि एक दिवशी मला घरी गेल्यावर पकडलं आणि म्हणाले की तू गझल खूप खातो रे आजकाल. म्हणजे तुम्ही कधी ऐकलं? म्हणे ऐकलं मी तुझं गाणं. तर म्हणे चल मी तुला उद्या गझल शिकवतो. बाबा म्हणे माझ्या पायाखालची जमीन गेली की जरी तो माझा मित्रासारखा असला तरी तो किती मोठा सिंगर आहे या हिंदुस्थानाचा.
भीती ही होती की मला शिकताच येणार नाही इतकं चांगलं तो शिकवेल तरी. पण म्हणे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पकडलं मला आणि गझल त्यांनी बहुधा रात्री वाचून ठेवली होती कुठली तरी, आणि ती क्लासिकलच्या अंगाने केलेली गझल होती ती, तर ती मला शिकवली. त्या रेकॉर्डिंगला PL देशपांडेंनी हार्मोनियम वाजवली, रेडिओच्या रेकॉर्डिंगला. ते मुंबई आकाशवाणी रेकॉर्डिंग झालं मुंबईवर. अच्छा. आणि के महावीरांचा आत्ता तुम्ही उल्लेख केला, हो. त्यांचा संपर्क कुठं इंदोरमध्ये आला? नाही, मुंबईमध्ये आल्यावर आजोबांनी सांगितलं होतं की चांगला गुरु शोध पहिले आणि मग त्याच्याकडे शिक. तर विचारपूस करता करता बहुधा तेव्हा त्या काळात सगळेच चांगले लोक होते, तर महावीरजी त्यांच्या नजरेत आले आणि कमाल माणूस होता तो माणूस म्हणून पण. क्या बात आहे. लताजींची त्यांनी गाणी केली आहेत, आँख से आँख मिलाता है काही, कोण विसरेल अशी गाणी, असा संगीतकार. त्यांचा आणि लताबाईंचा एक काहीतरी किस्सा आहे ना? हो. ते गाणी जेव्हा करायचं ठरलं, म्हणजे लताबाई स्वतःच म्हणाल्या की मला आवडेल यांची गाणी गायला, आणि ते गाणी करायचं जेव्हा ठरलं तेव्हा रिहर्सल्स करूया असं. त्या काळात रिहर्सल्स असायच्याच रेकॉर्डिंगच्या आधी, म्हणजे अगदी रेकॉर्डिंगच्या आधी पण असायच्या बऱ्याच वेळा. लताबाईंसारख्या ज्या गायिका रोज 5 गाणी गातात त्यांना आधी खूप रिहर्सल करणं शक्य नसायचं. मग आधी 2 तास आधी जाऊन रेकॉर्डिंग रूममध्ये रिहर्सल. पण ते म्हणे महावीरजींचं गझला ऐकल्यानंतर लताबाईंचं म्हणणं होतं की मला आधी रिहर्सल लागेल व्यवस्थित ही गाणी गायला, आणि हे जायचेच नाही रिहर्सल करायला लताबाईंकडे. तर त्यांनी बाबांना फोन केला लताबाईंनी एकदा की अरू तुझा गुरु आहे, फार अप्रतिम संगीतकार आहे, पण लताबाई म्हणाले असं आहे की मी पण खूप बिझी असते, तर मला रिहर्सल करायला पाहिजे आणि ते येतच नाहीत. ते लता मंगेशकरजींच्या घराच्या जवळ राहायचे के महावीर. बाबा बांद्राला राहायचे, हे पेडर रोडला. बाबा म्हणे मी रोज सकाळी ऑफिसला जायच्या आधी यांच्याकडे जायचो, यांना उठून तयार करायचं आणि लताबाईंकडे घेऊन जायचं आणि मग रिहर्सल करायची. असं म्हणे मी 3 दिवस केलं आणि मग ते रेकॉर्डिंग झालं. आणि त्यांची इच्छा होती की माझ्या गुरुचं गाणं लताबाईंनी गावं. असे काम के महावीर. अरुणदात्यांच्या बरोबर अनेक कलाकारांनी सहगायन केलेलं आहे. तो आकडा मला खरं जाणून घ्यायचा आहे, कारण ती उत्सुकता आहे की सहगायिका म्हणून अनेक चांगल्या चांगल्या गायिका, नवगायिका असतील किंवा चांगल्या चांगल्या एस्टॅब्लिश झालेल्या गायिका असतील, या सर्वांनी अरुणदात्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्या संदर्भात काय सांगाल? मला जेवढं आठवतं आहे म्हणजे खूप मोठ्या लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, खूप मोठ्या गायिकांनी, कविता कृष्णमूर्ती, सगळ्यांबरोबर, सुधा मल्होत्रा कार्यक्रमातून पण गायल्या. पण बऱ्याच वेळा काय व्हायचं, फॉरेन टूर्स जेव्हा असायचे आणि आपली मराठी मंडळं हे सगळं ठरवतात, त्यांच्याकडे बजेटच नसतं, त्यामुळे मग ते म्हणायचे की तुम्ही एवढेच लोक या, एक तबला एक पेटी तुम्ही, तर मग करायचं काय. तर आता प्रत्येकाला एवढं करून शुक्रवार तर ऐकायचं आहे, कमीत कमी 1-1.5 तरी ऐकायचं. मग ते कसं करणार. मग मी जवळजवळ 60-70 कार्यक्रम इंडियाच्या बाहेर झाले. त्याच्यामध्ये मग त्या मंडळामधली एखादी मुलगी, स्त्री जी काय असेल ती, तिला सांगायचं बाबांनी की तू हे गाणं तयार कर, एकच गाणं तयार कर, आणि मग तिची रिहर्सल घ्यायची गेल्यावर, आणि मग तिला शुक्रतारा बाबांबरोबर म्हणायला लागायचं. तो आकडा जवळजवळ 115 आहे टोटल आयुष्यभरातल्या बाबांचा. 115 गायिका मला वाटत नाही कुठल्याही रंगमंचीय कलाकाराबरोबर गायल्या असतील. असं होत नव्हतं का की तुम्ही म्हणालात की त्या ठिकाणची गायिका येऊन ते गाणं गायची, तेवढं एकच गाणं, मग त्याच्या रिहर्सल्स तिथे गेल्यावर व्हायच्या? 1 तरी 2 तरी रिहर्सल व्हायच्या. बरोबर. की असं व्हायला नको की अरे स्टेजवर गेल्यावर बाबांना कळते की काहीतरी भयंकरच आहे. त्याच्यापेक्षा बाबा सांगायचे त्या ऑर्गनायझर्सना तुम्ही 2-3 गायिका तयार ठेवा, त्यातली एक गायिका मी निवडेन. कारण मुळात कसं आहे, गाणं सुरेल असणं वेगळं आणि पट्टी, सगळं सगळ्यात मेन. आणि खळ्यांची शुक्रतारामध्ये तीच गंमत आहे, किंवा खळ्यांच्या सगळ्या डिबेटमध्ये बघा तुम्ही, फिमेलच्या अंतरेवरती आहेत आणि मेल खाली. बाबांचा खर्च लागायचा खूप चांगला. खळे काका एकदा मला म्हणाले होते की तुझ्या वडिलांचा खर्च जो लागतो ना, तो मराठीत कोणाचा लागत नाही, म्हणून मी त्याला जास्तीत जास्त गाणी देतो. मग या रिहर्सल करत असताना खरं म्हणजे ती जी नवीन गायिका आहे तिला प्रचंड टेन्शन असणार. असंच. आणि बाबांना वेगळं टेन्शन असेल की आज आपला कार्यक्रम आहे, ही कशी गाईल. मग त्याच्यात खरं म्हणजे हा ग्रेटनेस आहे बाबांचा की अनोळखी गायिकेबरोबर मॅच करून घ्यायचं वगैरे. मग ह्यासाठी त्यांचा स्वभावच खरं कारणीभूत. आणि ॲक्सेप्ट करणं. एखादा कलाकार नाही तर म्हणेल की नाही गात मी शुक्रतारा, काय फरक पडतोय. बरोबर. तुम्ही मला पैसे नाही देणार, एवढे तिकीट नाही देणार एका व्यक्तीचं, मग मी कशाला गाऊ, असं म्हणणारे खूप कलाकार आहेत. बरोबर. बाबांसारखे फार कमी होते. काही गाणी आणि समीकरणं झाले, त्याच्यामध्ये अरुणदात्यांचं नाव खूप वरच्या स्तरावरचं आहे. आपल्या मराठीमध्ये बरेच प्रकार आहेत, नाट्यसंगीत आहे, लोकगीत आहेत, चित्रपटसृष्टी आहे. ती कधी खुणावली नाही? कल्पना नाही मला. म्हणजे आत्ता मध्यंतरी आम्ही श्रीधर फडक्यांना बाबांच्या नावाने
सन्मानित केलं, हां. जे आम्ही प्रत्येक वर्षी आता करतो, हां. तेव्हाही ते म्हणाले माईकवर लोकांना की मला आश्चर्य वाटतं की इतका चांगला आवाज असणारा गायक का नाही चित्रपटात आला. हं. पण काय झालं सांगतो, जसं पाडगावकरांचं झालं तसं बाबांचं झालं असावं की कॉम्प्रोमाइज नाही करायचं. जर गाणं आवडलं नाही तर नाही गायचं. पाडगावकरांनी पण तेच केलं की मी कुठल्याही प्रोड्युसरसमोर झुकू शकत नाही, म्हणून मी तशी गाणी लिहिणार नाही. हे एकमेव कारण असेल. कारण ते नोकरी करत होते, त्यांना काही अरे आपण गाणं नाही गायलो कुठलं तर काय होईल, पोटाचा प्रश्न असा नव्हता बाबांचा. बरोबर. त्यामुळे ते आनंदाने त्यांनी काम केलं जेव्हा केलं तेव्हा. मराठी चित्रपटसृष्टी हा आपल्या जवळचा विषय आहे. मग एखाद्याला वाटू शकतं की हिंदी चित्रपटांमध्ये पण गावं, कारण एक त्याचं जे काही आकर्षण आहे ते खूप मोठं असतं. मराठीचं नाही वाटलं त्यांना तर हिंदीचं हां, कशाला हिंदीचा वाटलं? विषयच नाही. पण खूप मोठ्या मोठ्या लोकांशी त्यांचे संपर्क आलेले होते, संबंध होते. हिंदी चित्रपटसृष्टीतले काही कलाकार, त्यांचं बाबांविषयी असलेलं काही प्रेम किंवा त्याविषयी काही किस्से आपण सांगू शकाल? फार तसे नाही आहेत माझ्या स्मरणात तरी. पण नाना पाटेकर त्यांचे भयंकर फॅन. बरं. मी तो मराठी कलाकार आहे फार मोठा, पण हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली आहे त्यांनी. गाजवलेलं, हो. तर ते बाबांचे भयंकर फॅन. बरं. तर एकदा मला बाबा म्हणे की त्यांनी मला बोलवलं की माझ्याकडे याल का, तर म्हणे मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हणे खूप गाणी म्हणत राहिलो, गप्पा मारत राहिलो. 3 वाजले म्हणे रात्रीचे. मी म्हटलं आता निघतो मी. तर मला म्हणे नाही मी सोडायला येईन. ते स्वतः त्यांच्या जीपमधून त्यांना बाबांना सोडायला आले. बरं. आणि बाबांना एक त्यांनी पेपर दाखवला. ते म्हणे हे बघा, तुमचं या जन्मावर या जगण्यावर गाणं माझ्या खिशात असतं नेहमी. वा. मी अमेरिकेला मध्यंतरी नाना पाटेकरांना भेटलो. त्यांना मी ओळख सांगितली. त्यांनी मला इतकी घट्ट मिठी मारली, त्याच्यावरून मला अंदाज आला की यांचं काय नातं असेल. नक्कीच. आणि दुसरं म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टी तू विचारलंस, त्यांचे खूप भयंकर जवळचे मित्र म्हणजे सलमान खानचे वडील सलीम खान. बरं. बालपणीचे मित्र त्यांचे, इंदोरचे. त्यांनी एकदा एक कब्जा नावाचा पिक्चर लिहिला. बरं. आणि त्या पिक्चरमध्ये त्यांनी सगळी मित्रांची नावं दिली. गुंडा असो, पोलीसवाला असो, टॅक्सी ड्रायव्हर असो, होम मिनिस्टर असो. होम मिनिस्टर अरुण दाते असं नाव दिलं होतं. बरं. आणि तो खूप ऑनेस्ट होम मिनिस्टर दाखवला, अनलाईक. तो कुणी साकारला होता? आकाश खुराना. अच्छा. त्यांनी ते दिसायचे थोडेसे बाबांसारखे म्हणून ते. तर मी त्यांना एकदा बऱ्याच दिवसांनी विचारलं की सलीम अंकल आपने ये ऐसा नाम क्यों दिया बा, होम मिनिस्टर अरुण दाते. तर त्यांनी इतक्या आदराने मला सांगितलं, ते दादा म्हणायचे बाबांना, ते यार हमने अरुण दादा को ऐसे ही देखा है, ही इज बीन सच अ ऑनेस्ट पर्सन. बरं. इतकी मोठी दाद मित्रांनी द्यावी. म्हणजे मित्र तुमची जन्मावर मस्करी करायला आलेले असतात किंवा करतात, पण त्यांना तुमचा खरा चेहरा माहिती असतो. अशा मित्रांनी ती दाद द्यावी फार मोठी गोष्ट आहे माझ्या हिशोबाने. खूप प्रकारच्या गीतकारांच्या बरोबर त्यांनी काम केलं. पाडगावकर हे त्यांचे अतिशय जवळचे. भयंकर. अरुण दातेंच्याबद्दल बोलताना आपण असं सांगू शकाल का की अलीकडच्या काळामध्ये जे संगीत आहे ते कधी ते ऐकायचे किंवा असं काही वाटलं की नवीन गीतकार संगीतकारांच्यावर काम करावं? खूप ऐकायचे. हां. 2 किस्से सांगतो. एक बाबांचं दिस नकळे तर जाई म्हणून गाणं आहे, त्याबद्दल सांगतो. आणि एकदा अमेरिकेला गेले असताना माझ्यासाठी मायकल जॅक्सनची त्यांनी व्हिडिओ आणली. बरं. थ्रिलर म्हणून त्याचा तो पॉप्युलर झाला होता त्या काळामध्ये. झाले असतील 35 वर्ष त्याला. मी म्हटलं मायकल जॅक्सन, वेडा आलो मी, तेव्हा वेळ होता त्या वयामध्ये. तर मायकल जॅक्सनसुद्धा आवडला होता त्यांना. ते म्हणायचे एनिथिंग मेलोडियस इज गुड. मग ते काही असो, क्लासिकल असो, अगदी रॉक वगैरे नाही, पण पॉप म्युझिक त्यांना आवडायचं. आणि एकदा मी आणि प्रशांत दामले, मिलिंद इंगळे, किशोर कदम म्हणजे सौमित्र, आम्ही सगळे माझ्या घरी एकदा बसलो होतो. आम्ही बसलो की गप्पा गाणी असं व्हायचं. तर मिलिंद इंगळेंनी त्या दिवशी पहिल्यांदा दिस नकळत जाई सांज रेंगाळून राही, हे जे बाबांचं गाणं आहे सौमित्रांनी लिहिलेलं, ते आम्हाला ऐकवलं पहिल्यांदा. आणि बाबा कधी ऑफिसमधून आले, कधी स्वतःच्या रूममध्ये गेले आम्हाला कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्यांनी विचारलं, अरे काल तो मिलिंद काय गात होता? म्हटलं त्यांनी नवीन गाणं केलं आहे. म्हणे खूप चांगलं केलं यार, मला आवडलं. तर माझ्याकडून त्यांनी दोघांचे नंबर घेतले. एवढा मोठा कलाकार, नंबर घेतले आणि त्यांची परमिशन घेतली की मला हे गाणं गावंसं वाटतं, मी गाऊ का, तुम्ही मला शिकवाल का? मग ते गाणं रेकॉर्ड झालं, ते गाणं पॉप्युलर झालं. आणि बाबा प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून सांगायचे की मी तुम्हाला नवीन गाणं ऐकवतो, या लोकांनी लिहिलं आहे, संगीत दिलं आहे आणि नवीन मुलं आहेत आणि माझी इच्छा आहे की तुम्ही पण त्यांना प्रोत्साहन द्यावं. असं करणं हा एक उमदा माणूसच करू शकतो. बरोबर. तंत्राच्या बाबतीत त्यांचं काय मत होतं? त्यांनी जेव्हा या गाण्यामध्ये त्यांची वाटचाल सुरू केली त्यावेळी एखादा कार्यक्रम जर करायचा असेल तर त्यावेळी काय तबला पेटी जास्तीत जास्त? म्हणजे त्यांनी सगळ्यात जास्ती कार्यक्रम फक्त 2 वादकांबरोबर केले किंवा 4 केले नंतर. सतार किंवा व्हायोलिन जास्तीत ॲडिशनल. अगदी. पण आज खूप तंत्र बदललेलं आहे. त्यांचं काही याविषयी मत होतं? त्यांचं मत
असं होतं की तंत्रामुळे संगीत बिघडू नये. हं, इतकं प्रेम होतं गाण्यावर किंवा संगीतावर हं. की ते म्हणे की डिस्टॉर्ट होतं म्युझिक. अच्छा. संगीत पण डिस्टॉर्ट होतं, याच्यापेक्षा वाईट गोष्ट नाही. तुम्ही तंत्राने त्याचा चांगला उपयोग करून काहीतरी करा ना. हं, आता डबिंग आलं तर त्यांना आनंद होता की डबिंग आलं, किती चांगली गोष्ट हो, झाली हो. की गायकाला सहूलियत आहे, बाकी सगळ्या लोकांना प्रत्येकजण आपलं काम करून जाऊ शकतो. आपण म्हणतो की आता हे वेगळं झाल्यापासून फार गडबड झाली. मला पटतं ते हं, हं. की एकत्रित काम केलेलं फार वेगळं ऐकू येतं आजही, हं, हं, 50s, 60s, 70s मधलं. आणि हे टेक्निकली मदत व्हावी हं. म्हणून जे काम झालं आहे की वेगळं प्रत्येक गोष्ट करायची, बरोबर. ते काम झालं आणि गडबड झाली. म्हणजे तुम्हाला जाणवतं ते हं, हं. की असं एक नाही आहे ते गाणं, बरोबर. बांधलेलं गाणं ज्याला म्हणतो ते नाही राहिलं आहे. पण त्याचा फायदा जो होता तो फायदा मेलोडियस गाण्यांसाठी किंवा मेलोडियस गोष्टींसाठी करावा, बरोबर. असं त्यांचं मत होतं. बरं. की त्यांचं म्हणणं होतं की संगीत डिस्टर्ब नाही झालं पाहिजे आणि डिस्टॉर्ट नाही झालं पाहिजे, जे होत होतं. खरं आहे. आणि मराठी गीताच्या बाबतीत जर बोलायचं झालं, मराठी माणसाच्या बाबतीत, तर तो माणूस शब्दांच्या खूप प्रेमात असतो. हम्म. आणि संगीत हा भाग जरी नंतराचे शब्द खूप आवडतात असे लोक आहेत. म्हणजे तो गीतकाराच्या प्रेमात असेल किंवा कवीच्या कवीच्या. प्रेमात असेल. तर एखादं गीत जेव्हा अरुणदा त्यांच्याकडे यायचं, तर हे गाणं आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. म्हणजे अगदी भातुकलीच्या खेळामधले त्यांना गायचं नव्हतं किंवा इव्हन अगदी शुक्रतारासुद्धा ते तयार नव्हते. हो, म्हणजे गाणं ऐकायच्या आधी. हां. पण नंतरच्या काळात जी गाणी ध्वनिमुद्रित झाली आणि मग तो गाणं एखादं जेव्हा त्यांच्यासमोर यायचं, कुठल्याही कविता असेल मध्ये, काय साधारण ते विचार करायचे? गेयता कवितेची हां. जी त्यांना पाडगावकरांच्या कवितेत सापडली. अच्छा. हां. फार कमी कवींच्या म्हणजे बाबतीत. वाचताना ते हो. कुठंतरी डोक्यात चाल म्हणजे येत देव असेल. तर म्हणायचे की पाडगावकरांची गाणी चाल घेऊन येतात माझ्याकडे. हां. त्यामुळे मला काही चाल वेगळ्याने लावावी लागत नाही, त्याच्यामध्ये चाल लपलेली असते, ते मी बाहेर काढतो फक्त. बरोबर. असं ते क्रेडिट द्यायचे पाडगावकरांना. तसंच बाबांचं असावं. या जन्मावरचा ते किस्सा आहे हं, की एकदा पाडगावकरांचा बाबांना फोन आला. हं. लँडलाईन होते तेव्हा तर. आणि म्हणाले की अरू, मी आत्ता एक नवीन गाणं लिहिलं आहे, अजून शाई पण वाळलेली नाही आहे कागदावरची. मी आत्ता देवसाहेबांना ते गाणं ऐकवलं, हं. त्यांना ते गाणं खूप आवडलं आणि आम्ही दोघांनी ठरवलं आहे की हे गाणं तूच गायचं. बरं. बाबा म्हणे की अरे वा, फार चांगली गोष्ट आहे. म्हणे मी तुला वाचून दाखवतो गाणं. पाडगावकरांनी बाबांना फोनवर वाचून दाखवलं गाणं. हं, हं. बाबा म्हणे की माझ्या अंगात झिरपत गेलं ते गाणं. वा. आणि मला जाणवलं की इतकं मोठं आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगणारं गाणं मला मिळणार असेल तर मी धन्य झालो. हं. आणि या जन्मावर काय म्हणजे काय शिकवून गेले लोकांना अनेक नक्की. गोष्टी. आणि अरुणदात्यांच्या वाट्याला आलेली जी गाणी आहेत ना, ती जर आपण बघितली तर कमीत कमी 5 कडवी, 6 कडवी अशी त्या मोठी काळात. मोठी गाणी त्या काळात होती. आणि खळे काकांचं एक वैशिष्ट्य की ते अनेक गाण्यांना प्रत्येक कडव्याला चाल पण वेगळी लावायचे. म्हणजे आता हे मैत्रीपूर्ण संबंध त्यांचे होते, पण असे कधी त्यांच्यात वादविवाद झालेले आहेत? नाही, मला कधीच लक्षात नाही, हां. कधीच नाही. की देवसाहेबांची हे पण नको, वाद ते असं नको. कशाला की त्यांना असं जाणवलं दोघांना, पाडगावकर आणि बाबांना, भातुकलीच्या खेळामधली ही विराणी आहे. होय, विराणी. पाडगावकरांचं म्हणणं होतं की देवसाहेब ही विराणी आहे, एक सॅड सॉन्ग आहे हो. आणि तुम्ही त्याला रिझम असा दिला आहे की वाटत नाही की हे सॅड सॉन्ग आहे. सनई आवाज आहेत. आणि सनईनी सुरू केलं आहे. ह्याचा एक फार फॅन्टॅस्टिक किस्सा हां, आहे, हां. सांगतो तुला मी. हां. एकदा हे गाणं खूप पॉप्युलर झालं तेव्हा बाबा, पाडगावकर आणि देव तिघांना मिळून कोणीतरी आमंत्रित केलं लग्नाला. तिघांच्या हां. ओळखीचं होतं हां, कॉमन. हां. तर हे तिघं गेले. असं बघितल्यावर तिकडच्या बँडवाल्यांनी या भातुकलीच्या खेळामधली वाजवायला सुरू केलं. बरं. म्हणजे हे गाणं लग्नात कोणी वाजवत नाही अर्ध्यावरती डाव खरं आहे, म्हटलं. खरं आहे. तर बाबा तिकडे त्या यजमानांकडे गेले आणि म्हणाले की अहो, त्यांना सांगा हे गाणं तसं नाही आहे आणि लग्नाच्या पहिल्या दिवशी वाजवायचं नाही आहे. गमतीने बाबा म्हणाले काही दिवसांनी आपोआप वाजवावंच लागणार आहे. खूप छान असे किस्से त्यांच्या बाबतीतले आहेतच. हो. चालीच्या बाबतीत अरुणदात्यांचा काही वेगळा विचार असायचा का? त्यांच्या आवाजाला सूट होईल अशीच गाणी त्यांनी गायली. बरं. म्हणजे पण डोलकर डोलकर हे गाणं बाबांसाठी आलं होतं. हेमंत कुमारांनी हो. 2 गाणी जी लताबाईंबरोबर मंगेशकरांचं गायली संगीत. हां. ती दोन्ही गाणी बाबांची होती. अच्छा. मंगेशकरांनी बाबांसाठी ठेवलेली गाणी होती. बरं, बरं. पण माणसं त्यावेळेसची अशी होती की लता मंगेशकर बरोबर गायला मिळतं, मग आपण वाटेल ते गायला पाहिजे. त्यांनी हृदयनाथ काकांना सांगितलं की हृदयनाथ, हे माझ्या स्टाईलचं गाणं नाही आहे, तुम्हाला नको दिवस. हे नाही म्हणण्याची ताकद का, की ओरबाडून नाही घ्यायची सवय होती कोणाला तिकडे त्यावेळेस. नाही आपलं तर नाही आपलं, आपल्या आवाजाला नाही सूट होणार तर नाही सूट होणार. लताबाईंबरोबरची 2 गाणी बाबांनी सोडली. ती नंतर मग बाबांच्या स्टाईलचा आवाज पाहिजे म्हणून मग ती हेमंत कुमारांकडे गेली. हं. सॉफ्ट आवाज पाहिजे म्हणून. ऐकलं तर जाणवतं. नक्की, नक्कीच. लाजून हसणे हां, हां. ह्या गाण्याचं हृदयनाथनी म्हणा. ते बाबा गाणार होते. बरं. बाबांसाठी म्हणून बनवलेलं गाणं होतं.
पण त्यांची मैत्री इतकी होती की बाबा एकदा टूरवर गेले असताना हृदयनाथ काका खळे काकांकडे गेले आणि म्हणाले की हे गाणं मला द्यावं. तो म्हणे अरे अरुजच दिलं मी ते गाणं. तो म्हणे नाही ती काळजी करू नका मी त्याला सांगेन असं म्हणून स्वतः गायलं ते गाणं त्याने. बरं. आणि मग ते गाणं बाबा म्हणे की मी कार्यक्रमात गायला लागलो होतो आणि म्हणे मी जेव्हा फॉरेनहून परत आलो कार्यक्रम परत सुरू झाले तर म्हणे मला परत फरमाईश यायला लागली की लाजून हसणे म्हणा. तर भाऊ म्हणे आता हे गाणं माझं नाही आता हे हृदयनाथचं गाणं आहे. तर आता मी नाही म्हणणार आता तोच म्हणेल. त्यानंतर ते गायले. इतका आदर वा. दुसऱ्या कलाकाराविषयी आणि त्या गाण्याविषयी वा. की मी पण गातो चला मी पण गातो असं नाही आहे. हां. असं नव्हतं त्या काळात. वा. एक मनामध्ये असा एक विचार आपल्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे की जर अरुण दाते गायक नसते तर काय असते? एक उत्तम माणूस असतं एवढं मला माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय असते इंजिनियर होतेच चांगले मोठे बरोबर. त्यांनी बहुधा ते केलं असतं. हं. पण ते विधिलिखित होतं हो ते आहे. की एका भयंकर गाणं आवडणाऱ्या व्यक्तीच्या पोटी गाणाराच मुलगा देवाने जन्माला घातला वा. माझ्या आजोबांच्या पोटी. वा. म्हणजे रामूभैया दाते स्वतः गात नव्हते पण कधीच नाही. त्यांच्या पोटी उत्तम गायक जन्माला आला आपण असं म्हणूया. हो म्हणजे मी म्हणेन की इतकं गाणं आवडणारी व्यक्ती मी ऐकलं नाही कधी की असं इतकं लोकांना एखाद्याला गाणं आवडतं. हं. गाणं ऐकण्याशिवाय काहीच केलं नाही. बरोबर. म्हणजे नोकरी केली जज होते ते पण त्याच्या व्यतिरिक्त काही केलं तर फक्त गाणं ऐकलं जन्मावर. देव असं भरभरून देतो की ह्या तुमच्याच पोटी जन्माला घालतो मी हा. बरोबर. या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण उल्लेख केलात की मी गात नाही. तर अरुण दातेंचं हा सगळा सांगीतिक प्रवास पण हा आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पण न्यायचा आहे. यासाठी आपण प्रयत्नशील आहातच. त्याविषयी काय सांगाल? मी एक वेगळी गोष्ट करतोय. हं. बापू काळ्यांची एक लाईन ऐकली होती ते मला म्हणावं असं वाटतं की मी वडिलांची कहाणी सांगतो लोकांना. बरं. सांगे वडिलांची कहाणी. हं. हे काम पुण्याचं काम मी करतोय. बरं. कारण त्यांच्या बाबतीत खूप गोष्टी अशा आहेत ज्या लोकांना माहिती नाही आहेत. हं. गायक म्हणून गाणी माहिती आहेत सगळे किंवा माझ्या नशिबात पाडगावकर देव खळे सगळेजण हे सगळे माझे बाबांचे वडील बंधू होते ते आणि माझ्यासाठी काका बाबा काही म्हणा तुम्ही बरोबर. अशा स्थानी होते. तर त्यांना मी भेटू शकलो हृदयनाथ काकांना भेटू शकलो लताबाई आशाबाई हं. काय पाहिजे आणखी खरं आहे. आयुष्यामध्ये. बरोबर. लताबाईंचा एक स्वर ऐकायला माणूस म्हणतो कितीतरी लोक मी अशी बघितली की अरे बस यार एक गाणं ऐकलं संपलं. गुलजारनी लताबाईंच्या बाबतीत फार कमालीची गोष्ट सांगितली. ती मी याच्यासाठी सांगतो की मला तेच वाटतं. हं. गुलजार म्हणे की हम कितने खुशनसीब हैं कि हम लता जी को इस जन्म सुन सके हं. और अभी हमारी आने वाली जो नस्लें हैं वो भी खुशनसीब हैं क्योंकि इनकी जो आवाज़ें हैं अब वो कॉम्पैक्ट डिस्क में बंद हो चुकी है. हां. ये टेक्निकली बंद हो चुकी है हज़ारों साल चलेगी. बरोबर. लेकिन मुझे ऐसा लगता है कि बदनसीब थे वो लोग जो लता जी को सुने बगैर इस दुनिया से चल बसे. लता मंगेशकर नावाचा आवाज ज्यांनी ऐकला नाही तो कम नशीब आहे असं त्यांचं म्हणणं होतं. नक्की नक्की. आणि खरं आहे ते. आणि आपण खरंच खूप नशीबवान आणि तुम्ही जास्त नशीबवान खूपच की नशीबवान. प्रत्यक्ष तुम्हाला त्यांचा सहवास पण लाभला. अक्षरशः बरोबर. धन्य. म्हणजे मी म्हणतो ना दात्यांच्या घराण्यामध्ये मी जन्म घेतला ही सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे माझ्या आयुष्यात. बाकीच्या मी जे काही केलं असेल तर नंतरचे आहेत. बरोबर. शुक्रतारा नव्या स्वरूपात आपण आणलेला आहात. हो. आणि शुक्रतारा हे टायटल त्या कार्यक्रमाचं हे पहिल्यापासून तेच होतं की बदललेलं? शुक्रतारा कधीच नव्हतं. शुक्रतारा 1000व्या कार्यक्रमाला अनुवादा पडवालांनी सजेस्ट केलं बरं. की अरुदादा तुम्ही शुक्रतारा तुमचं सगळ्यात पॉप्युलर गाणं आहे आणि तुम्ही स्वरंगेच्या काठावरती आणि वेगवेगळ्या नावाने कार्यक्रम करता नका करू तुम्ही आता शुक्रताराच नाव द्या. अच्छा. आणि मग 1000व्या प्रयोगाला पहिल्यांदा ते शुक्रतारा नाव आलं. अच्छा. आणि त्याच्यानंतर 1750 कार्यक्रम तेच ठरवलं. बरोबर. आणि पुढं वाटचाल त्याची आता सध्या सुरूच आहे. सध्या सुरू आहे. माझी इच्छा होती की मराठी भावसंगीत जगावं. हं. बाबांचं गाणं लोकांपर्यंत आणखी जावं नवीन पिढीपर्यंत. कारण मी काय करू शकतो तर माझ्या पुढच्या पिढीपर्यंतही पोचू शकतो. त्याच्या पुढच्या पिढीने नेणं हे त्यांच्या हातात आहे. ते जाईल नाही जाईल आपल्या कोणालाच माहीत नाही. बरोबर. पण माझी फार इच्छा होती की मराठी भावसंगीत का जगावं की उत्तम शब्द आपोआप जगतात त्याने. उत्तम कवी लोकांसमोर येतात. आणि म्हणून मी जे जे कार्यक्रम करतो ते साहित्य संगीत आणि काव्याच्या दृष्टीने उत्तम नसतील तर मी हातच लावत नाही. बरं. म्हणून मी शुक्रतारा जो चालू ठेवला अजून त्याला आम्ही नवा शुक्रतारा नाव दिला होता. आणि तो 94 प्रयोग 4 वर्षात केले आम्ही. बरं. त्याच्यामध्ये मंदार आपटे गातात. मंदार आपटे गातो. तो बाबांनीच सिलेक्ट केलेला आर्टिस्ट आहे. आम्ही तेच विचारणार होतो तुमच्या दृष्टीनं. आता कसं आहे अरुण दाते आज आता हयात नाहीत पण तसा आवाज तर मिळणं शक्य नाही. नाही शक्य. साधारण ती ढाटणी तरी त्या गायक कलाकाराच्या आवाजात असावी. मी बाबांना म्हटलं की मला शुक्रतारा चालू ठेवायचा आहे हा. हां. तर बाबा म्हणे हो पण गाणार कोण कारण हां. मी गात नाही त्यांना माहिती होतं. मी म्हटलं मी तुम्हाला आवाज ऐकवतो. म्हणून मग मी त्यांना मंदार आपटेचा आवाज ऐकवला. बरं. त्यांना तो इतका आवडला की त्यांना शेवटी अल्झायमर झालं होतं. हं. काही आठवायचं नाही कोणाला ओळखायचे नाही. मंदार आपटेला घरामध्ये बघितलं
की ते म्हणायचे हा आपला नवा शुक्रतारा. अच्छा. हे त्याच्यावर आशीर्वाद आहेत बाबांचे. वा. शेवटच्या काळामध्ये जेव्हा त्यांनी गाणं त्यांचं जेव्हा बंद झालं, ते काही आजारानं ग्रस्त झाले असतील, गाणं ऐकणं कितपत होतं त्यांचं त्यावेळी? ऐकायचे, हां. गाणी ऐकायचे. त्यांना कधीतरी त्यांचं पण गाणं ऐकवायचो. मंदार आला की मंदार गाणी म्हणून दाखवायचा, त्यांचीच गाणी त्यांना. हां. तर खूप वाईट वाटायचं. ते एकदा म्हणाले की हे गाणं माझं आहे, मी असा गायचो, इतका चांगला गायचो. त्यांना कळत होतं की हे गाणं चांगलं आहे, हां. पण हे माझं आहे का असं अच्छा, होतं. अच्छा. बरं, बरं. नवा शुक्रताराची वाटचाल तर यापुढे चालू राहीलच, त्याबद्दल काही शंका नाही. पण आज या मुलाखतीच्याद्वारे कदाचित रसिकांच्या पर्यंत न समजलेले अरुंदाते पण पोचले आपल्या संवादात. म्हणजे आता असं आहे, रेडिओ स्टेशनमध्ये बसून 1-1.5 तासात जेवढं सांगू शकलो तेवढं मी सांगितलं. खरं आहे. आणि तू इतके चांगले प्रश्न विचारले. पहिल्यांदा मला कोणीतरी इतक्या आत जाऊन बाबांबद्दल प्रश्न विचारले. नाही, खूप मला आनंद तीच आहे. इच्छा होती की नाही, नाही, खूप चांगलं झालं. कलाकार जाणून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मी तर सांगेन लोकांना की तुम्हाला खरंच जाणून घ्यायचे असतील तर माझं पुस्तक वाचा, हात तुझा हातातून, हो. आणि आमचा कार्यक्रम बघा नवा शुक्रतारा. वा. सांगली आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि रसिकांसाठी एक वेगळीच पर्वणी असणार आहे यात शंका नाही. आकाशवाणी परिवारातर्फे मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. खरंच मनापासून धन्यवाद. मला आनंद हा झाला की माझ्या एका उत्तम मित्राने माझी मुलाखत घेतली. वा वा. हे माझ्यासाठी जास्ती महत्त्वाचं. धन्यवाद. धन्यवाद.